हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामधील लोकेशन गेम हा लेसन बघूया. आता हा लोकेशन गेम खूप इंटरेस्टिंग गेम आहे. यामध्ये हा गेम आपण बघतो आहे. हा गेम एका क्लासरूममध्ये खेळला जातो आहे आणि या क्लासमध्ये एक मुलगी सगळ्यांना क्वेश्चन विचारते आहे. तर नावावरूनच आपल्याला लक्षात येते की लोकेशन म्हणजे काय. तर लोकेशन म्हणजे ही मुलगी प्रत्येकाला विचारते आहे की तिची प्लेस कुठे आहे. तर आपल्याला ही इथे समोर उभी असलेली ही रोहिणी दिसते आहे. ती रोहिणी प्रत्येकाला विचारते आहे, वेअर आर यू सिटिंग. आता हा क्वेश्चन ती सगळ्यांना विचारते आहे. तर पहिला क्वेश्चन ती विचारते आहे सीमाला. ती विचारते आहे, सीमा वेअर आर यू सिटिंग. त्यावर सीमा रिप्लाय देते, ही बघा ही सीमा आहे. तर ती काय म्हणते आहे, आय एम हिअर नियर द विंडो. मी कुठे आहे? इथेच बसलेली आहे, विंडोच्या जवळ. नियर म्हणजे जवळ असणे. कुठे बसलेली आहे? विंडोच्या जवळ बसली आहे. पुन्हा आता रोहिणी विचारते आहे, वेअर आर यू सिटिंग योगिता. योगिता तू कुठे बसलेली आहे? आता योगिता बघा, ही योगिता आपल्याला इथे खाली इथे दिसते आहे. तर ती काय म्हणते आहे, हिअर सेकंड लाईन सेकंड बेंच. म्हणजे मी सेकंड लाईनमध्ये सेकंड बेंचवर मी बसलेली आहे, असं तिला योगिता रिप्लाय करते आहे. त्यावर पुन्हा आता विचारते आहे रोहिणी, वेअर आर यू सिटिंग वर्षा. वर्षा तू कुठे आहेस? तर आता वर्षा तिला रिप्लाय करते, ही बघा ही आहे वर्षा आणि ती म्हणते आहे, आय एम बिहाइंड यू नियर द ब्लॅकबोर्ड. आता मी तुझ्या मागेच आहे. बिहाइंड म्हणजे मागे असणे आणि ब्लॅकबोर्डच्या जवळ आहे मी, असं ती रोहिणीला रिप्लाय करते आहे. आता रोहितला विचारते आहे रोहिणी, वेअर आर यू रोहित. आता बघा रोहित हा इथे आहे. तर रोहित काय म्हणतो आहे, हा रोहित तो म्हणतो, हाय आय एम ऑन द लेफ्ट ऑफ अ केदार. मी कुठे बसलो आहे? केदारच्या बाजूला मी बसलो आहे, म्हणजेच मी इथे आहे. आता पुन्हा रोहिणी विचारते आहे की श्याम वेअर आर यू सिटिंग. तू कुठे बसला आहेस? आता हा श्याम लास्टला बसला आहे. तर तो काय म्हणतो, आय ॲम ॲट द बॅक ऑन द लास्ट बेंच. मी सगळ्यात शेवटी लास्ट बेंचवर मी बसलेलो आहो. नंतर आता ही विचारते आहे झिनत. झिनतला क्वेश्चन विचारते आहे, वेअर आर यू सिटिंग झिनत. तर आता झिनत ही समोर बसलेली आहे, ही आहे झिनत आणि ती रिप्लाय करते, हेअर ऑन द राईट ऑफ अ सविता. सविताच्या बाजूलाच मी बसलेली आहे. देन ती पुन्हा विचारते आहे क्वेश्चन रीताला, वेअर आर यू सिटिंग रीता. आता रीता रिप्लाय करते, हिअर राईट इन फ्रंट ऑफ यू. हे काय मी तुझ्या समोरच बसलेली आहे. अशा प्रकारे हा गेम आता एका क्लासरूममध्ये खेळला गेलेला आहे आणि इंटरेस्टिंग गेम आहे. यावरून तुम्ही कोणत्या जागेवर बसता आणि त्या लोकेशनवर बसल्यानंतर तुम्ही कशाप्रकारे वर्ड्स यूज करता हे इथे आपण शिकलेलो आहोत. तर मला आशा आहे तुम्हाला लेसन समजला असेल. आताच आपण लेसनचं एक्सप्लेनेशन पाहिलं आहे. आता त्याच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. पहिली ॲक्टिव्हिटी आहे लिसन केअरफुली अँड ॲन्सर. म्हणजे आपण इथे जे पिक्चर्स पाहिलेले आहेत ते आपल्याला ऐकायचे आहेत, म्हणजे क्वेश्चन्स ऐकायचे आहेत आणि त्यांचं ॲन्सर केअरफुली द्यायचं आहे. ती जस्ट आपण आता केलेलं आहे. आपला क्वेश्चन नंबर 2 आहे, प्ले दिस गेम आउटसाइड द क्लासरूम. आता हाच गेम आपल्याला क्लासरूमच्या बाहेर खेळायचा आहे. इथे बाजूला काही पिक्चर्स दिसत आहेत तुम्हाला स्लाईडमध्ये. त्यामधील सेंटेन्सेस असे होतील, बॉय इज स्टँडिंग नियर अ विंडो, अ लेडी इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ अ जिराफ, प्लांट्स आर नेक्स्ट टू द हाऊस, बोथ प्लेयर्स आर नियर द फुटबॉल, किड इज सिटिंग नेक्स्ट टू बेड. आता आपली 3rd नंबरची ॲक्टिव्हिटी आहे, प्ले धिस गेम कॉलिंग आउट टू ग्रुप ऑफ चिल्ड्रन रादर दॅन वन चाइल्ड. आता आपण सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये बघितलं की आपण जी ॲक्टिव्हिटी केली ती एका मुलाला होती, एका व्यक्तीशी संबंधित होती. पण आता एकाऐवजी आता ग्रुप ऑफ चिल्ड्रन, ग्रुप ऑफ पीपल आपल्याला घ्यायचे आहे. तर त्यामध्ये आपले सेंटेन्सेस अशा प्रकारे होतील, चिल्ड्रन्स आर प्लेइंग इन द क्लासरूम, चिल्ड्रन्स आर प्लेइंग ऑन द सी शोअर, वी आर सिटिंग नेक्स्ट टू ईच अदर, टीचर्स आर स्टँडिंग इन फ्रंट ऑफ चिल्ड्रन, ऑल कार्स
are standing on the right side of yellow cars and blackboard is kept behind the chair. अशा प्रकारे आपली 3rd नंबरची ॲक्टिव्हिटी इथे पूर्ण झालेली आहे. आपली 4th नंबरची आणि लास्ट ॲक्टिव्हिटी आहे प्ले दिस गेम आस्किंग फॉर थिंग्स इन्स्टेड ऑफ कॉलिंग आउट टू पीपल. आता व्यक्तीऐवजी वस्तू कुठे आहे हा विचारण्याचा आपण इथे गेम खेळूया. तर आता खाली काही आपल्याला एक स्लाइड दिसते आहे. सो इन दिस पिक्चर वी कॅन आस्क क्वेश्चन्स लाईक दिस. आपण अशा प्रकारे क्वेश्चन विचारू शकतो किंवा अशा प्रकारे आपले सेंटेन्सेस होऊ शकतात. ट्री इज बिहाइंड द थिंग्स, बास्केट इज ऑन द मॅट, थिंग्स आर केप्ट इन द गार्डन, बिसाइड द बास्केट फ्रूट्स आर केप्ट, ग्रीन कलर बास्केट इज केप्ट नेक्स्ट टू मॅट. अशा प्रकारे आपला हा लोकेशन गेम हा लेसन इथे कंप्लीट झाला आहे. मला आशा आहे तुम्हाला हा लेसन समजला असेल. थँक्यू.